नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. तर ही गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यात येत असते. तर यंदा 29 जुलै 2026ला आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचा भेटीचा दिवस. तर या दिवशी आपण आपल्या गुरूंची जी काही सेवा करणार आहोत तर ती आपण कोणती करायची, कशी करायची आणि का करायला पाहिजे, तर याबद्दल आपण सविस्तर माहिती बघूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्याचा दिवस असतो. तर गुरु आपल्यासोबत सुखदुःखात आपल्या पाठीशी कायम असतात. तर आपण या दिवशी आपल्या हातून काही सेवा करायच्या असतात. तर आपण गुरु हा प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. कोणाचे स्वामी महाराज, दत्त महाराज, परत साईबाबा, असे प्रत्येकाचे प्रत्येक गुरु असतात. पण कुठलाही गुरु असो, पण आयुष्यात माणसाने गुरु करायलाच हवा. गुरु केल्यानंतर जो काही मार्ग आपल्याला सापडतो तो आपल्याला खूपच चांगल्या ठिकाणी नेऊन पोहोचवत असतो. म्हणूनच गुरु हा आपल्या पाठीशी नेहमीच आपलं संरक्षण करत असतात. म्हणून प्रत्येकाने गुरु केलाच पाहिजे आणि त्यांचा मंत्र घेतला पाहिजे. तर आपल्या स्वामी महाराजांचाही आपल्याला मंत्र आपण त्या दिवशी गुरुपूजन करत असतो. तर गुरुपूजन हे केंद्रात केलं जातं, दरवर्षी आपण घेतो. पण गुरुपूजन पद घेतल्यानंतर आपण अजून त्यांच्यासाठी काही घरी सेवा करणार आहोत. तर ह्या सेवा आपण आपल्या स्वामी महाराजांसाठी करणार आहोत. तर त्या सेवा कशा करायच्या आहेत तर बघूया. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा ही आपल्या गुरु महाराजांची गुरुचरित्र पारायण आहे. तर कोणाकडनं पारायण होऊ शकेल, कोणाकडनं स्वामीचरित्र पारायण होऊ शकतं, तर कोणी 11 माळी दररोजचा जपही आपण 21 दिवसाचा ठरवून करू शकतो. तर सर्वात आधी आपण गुरुचरित्र पारायणाविषयी बोलूया. तर तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अवचित्त साधून जर सेवा करायची असेल तर ती महत्त्वाची सेवा म्हणजे आपलं गुरुचरित्र पारायण. तर ही सेवा आपण 29 जुलैच्या दिवशीची सांगता आली पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपली तारीख आणि वेळ बघून आपण ही सेवा करावी. 7 दिवसाचं हे पारायण आपण करू शकतो. तर यामध्ये क्रमशः अध्याय दिलेले असतात. ते अध्याय आपल्याला 7 दिवस वाचायचे असतात. त्यानंतर आपण दुसऱ्या नंबरची सेवा म्हणजे आपली स्वामीचरित्र अध्याय. 21 अध्यायांचा स्वामीचरित्र ग्रंथ आहे. तर तोही आपण रोज एक अध्याय म्हणजेच 21 अध्याय रोज वाचून एक पारायण आपण पूर्ण करू शकतो. तर असं आपण 21 दिवस किंवा 7 दिवस, 11 दिवस नाही शक्य झालं तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवसाचं सुद्धा पारायण आपण स्वामीचरित्राचं सारामृतचं करू शकतो. तर त्यानंतर जर हे पारायणही शक्य नसेल आपल्याकडनं तर आपण तारक मंत्र म्हणू शकतो 11 वेळेस किंवा 11 माळी जप करू शकतो. आणि 3 अध्याय महाराजांची सेवा आहे, क्रमशः 3 अध्याय आणि 11 माळी जप हाही आपण गुरुपौर्णिमेला करू शकतो. तर आणि गुरूंची कृपा ज्या भक्तांसोबत असते त्याचा मार्ग आपोआप सापडत असतो. तर असेच काही महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आपल्यासोबत कायम असतात. तर या गुरु आपल्याला मिळाले हे खरंच भाग्य आहे आपलं सर्वांचं. तर जे कोणी स्वामी सेवेकरी असाल, स्वामी भक्त असाल, त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ बघून आणि आपणही गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्यासाठी थोडी सेवा करायची आहे. तर ही सेवा आवर्जून करा आणि सद्गुरूंची कृपा ज्या भक्तांच्या सोबत असते त्यांचा मार्ग आपोआप सुकर होत जात असतो. म्हणून या गुरुपौर्णिमेला ही सर्वांनी मनापासून सेवा करा आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी, शांती यासाठी प्रार्थना करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.